नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुरेश पोकळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथामध्ये। मित्रांनो, आजचा आपला विषय की मोसंबी बागेला खते व पाणी देण्याची पद्धत। आता ही पद्धत बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे, परंतु काही शेतकरी अजून पण जरा वेगळ्या पद्धतीने पाणी देतात आणि जास्तीत जास्त जर फ्लॉवरिंग आपल्याला हवे असेल तर आपल्याला आज ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, हे मोसंबीचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये बरेचसे जण वरून खत फेकून देतात, काही जण एकदा खत भिजलं म्हणजे आपलं काम झालं असं समजतात आणि त्याच्यानंतर ते खत कितपत झाडांना लागू होतं आणि त्याच्यानंतर त्याचे आपल्याला रिझल्ट कितपत भेटतात हे महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये पाणी पण देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे। काही जण ठिबकनं पाणी देतात, काही जण लोड पाणी देतात आणि त्याच्यानंतर लोड पाणी किती द्यायला पाहिजे, कशा पद्धतीत द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या बागेला जर फ्लॉवरिंग स्टेजला ज्यावेळेस बाग फोडतो त्यावेळेस पाणी वाजूपेक्षा जास्त जर झालं तरी सुद्धा बाग ही आघाडीवर जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर जर पाणी कमी जरी झालं तरी झाड हे कणत कणत फुटत असतात। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला फ्लॉवरिंग चांगली पाहिजे, झाड सुद्धा एकदम चांगलं व्यवस्थित फुटलं पाहिजे, झाडाला पाणी व्यवस्थित बसलं पाहिजे, खताचा पूर्ण उपयोग झाला पाहिजे, त्याचबरोबर पाणी देण्याची पद्धत ही योग्य असली पाहिजे। झाडाला वाजूपेक्षा जास्तही पाणी चालत नाही आणि झाडाला वाजूपेक्षा कमीही पाणी या अवस्थेमध्ये चालत नाही। मित्रांनो, समजून घेऊया मुद्दा। या ठिकाणी आपली पहिली स्टेज आहे मोसंबी बागेला खते देण्याची पद्धत कशी असली पाहिजे। मित्रांनो, या ठिकाणी आपले झाड आहेत आणि या झाडाला जवळजवळ काही शेतकरी डायरेक्ट या बुडाला खत टाकून देतात, या ठिकाणी खत टाकून देतात, म्हणजे ज्या ठिकाणी एक खोड आहे तर या ठिकाणी खत टाकून देतात। अजून पण बऱ्याच शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की मोसंबी बागेला खत हे बुडालाच पाहिजे। आता आम्ही बरेचसे प्लॉट हिंडतोय तर त्या हिशोबाने असं लक्षात येतं की बरेचसे शेतकरी या ठिकाणी खत टाकताना दिसत आहेत, परंतु मित्रांनो, खत जर द्यायचं झालं तर जी दुपारची 12 वाजताची जी सावली पडते झाडाची ती म्हणजे या ठिकाणी कंप्लीट या ठिकाणी सावली पडते आणि ती आपली खत देण्याची जागा असते। म्हणजे झाडांच्या ज्या पूर्ण मुळा असतात तर ते या ठिकाणी डेव्हलप असतात। तसं जर पाहायला गेलं तर मुळा पूर्ण बगीच्यामध्ये पसरलेल्या असतात, परंतु किमान जास्त ऍक्टिव्ह ज्या असतात मुळा त्या म्हणजे झाडाची जी दुपारची सावली पडते तर त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला खताची मात्रा या ठिकाणी देणं गरजेचं आहे। खत घेताना हे काळजीपूर्वक घ्या आणि चांगल्यात चांगले खत, जेणेकरून आपण कोणतंही खत आणलं तर त्याचा 100% उपयोग हा आपल्याला बागेमध्ये झाला पाहिजे। मित्रांनो, आणि खत देण्याची मात्रा सुद्धा अशा ठिकाणी द्या का ज्या ठिकाणी आपलं पाणी हे सततचं पाणी हे आपल्या झाडाच्या दुपारच्या सावलीच्या ठिकाणी या ठिकाणी पण बसलं पाहिजे, जेणेकरून ही खताची मात्रा ज्या ठिकाणी आपण टाकलेली तर ती मात्रा पूर्णपणे 100% आपल्या झाडाला लागू झाली पाहिजे। मित्रांनो, आता हा झाला खताचा मुद्दा। आपण खत या ठिकाणी दिलं की ज्या ठिकाणी दुपारची 12ची सावली ही झाडाची पडत असते आणि त्या ठिकाणी खत द्यायचं, या ठिकाणी खत चुकूनही आपल्याला द्यायचं नाही। पाणी कसं द्यायचं हे बघूया। आता या ठिकाणी आपण बरेच शेतकरी असं करतात की शेती ही प्लेन ठेवतात, म्हणजे या ठिकाणी झाड आहेत तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फडकी वगैरे पाडत नाहीये आणि झाड जशाल तसं ठेवतात। या ठिकाणी ड्रिप असते आणि त्याच्यानंतर या ठिकाणावरून ड्रिपच्या साहाय्याने आपण पाणी झाडांना हे देत असतो। मित्रांनो, ठिबक ही मोसंबी बागेला 100% अत्यावश्यक आहे आणि त्यानुसार आपल्या प्रत्येक बागेला ठिबक ही गरजेची असते, कारण आपल्याला ज्या त्या परिस्थितीमध्ये आपण वॉटर सोल्युबल खतं असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील तर याचा वापर करण्यासाठी आपल्याला नक्कीच ड्रिप असणं आवश्यक आहे। परंतु याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे जास्त फ्लॉवरिंग कशी भेटेल। म्हणजे आपण जे पाणी देतो तर कमी पाणी जर दिलं तर या ठिकाणी जर आपण ड्रिपच्या साहाय्याने 1-2 तास जर पाणी झाडांना दिलं सुरुवातीचं तर याच्यामध्ये काही अडचण नाहीये, परंतु आपल्याला फोडून काढायचं असेल आणि पूर्ण फ्लॉवरिंग त्या झाडावर जर चांगल्यापैकी आपल्याला हवे असेल, सशक्त फ्लॉवरिंग जर आपल्याला घ्यायची असेल तर या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये म्हणजे या ठिबकच्या पाण्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे। तर ते कसं, आपण जे पण ज्ञान घेऊन येतो ते म्हणजे प्रॅक्टिकली नॉलेज आहे, हे काय कुठं आपल्याला एखाद्या पुस्तकात शिकवलं जात नाही आणि हेच ज्ञान आपल्या समोर आणल्याच्या नंतर याचे 100% आपल्याला चांगल्यापैकी फायदे होताना
दिसतात, परंतु पाणी मोसंबी बागेला वाजवीपेक्षा जास्त झालं नाही पाहिजे याची मात्र काळजी 100% घ्यायची. मित्रांनो, पाणी देताना आपण काही शेतकरी या ठिकाणी फडक्या पाडतायत, म्हणजे या ठिकाणी एक फडकी पाडतायत या दोन्ही झाडाच्या मध्ये, आणि त्याच्यानंतर एक फडकी ही तयार झाली आणि दुसरी फडकी ती म्हणजे या झाडाची तयार झाली. आता या फडकीमध्ये आणि या फडकीमध्ये आता पाणी देण्याची पद्धत, या ठिकाणी आपलं ड्रिप आहे. आपण जर सुरुवातीचं पाणी जे या ड्रिपच्या साहाय्याने जर दिलं तर मित्रांनो 2 ते 3 तास आपण सुरुवातीचं पाणी देऊ शकतो, झाडं ऍक्टिव्ह करू शकतो, आणि त्याच्यानंतर मात्र दुसरं पाणी आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. किंवा हा शब्द वापरलाय, त्याचं कारण असं आहे की काही शेतकरी ड्रिपच्या साहाय्याने 2-2 नाळ्या जरी असल्या तर या ठिकाणी पाणी देत चालतात, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पाणी दिल्याच्या नंतर याच ठिकाणी पाणी 3-3 वेळा हे सोडत राहतात, आणि या ठिकाणी पाणी वाजवीपेक्षा जास्त झाडांना होतं. त्याच्यानंतर हे याचे फायदे आपल्याला कमी होतात. तर ड्रिपनं जर तुम्ही वाजवीपेक्षा जास्त पाणी दिलं, समजा पहिलं पाणी तुम्ही एक उदाहरण धरूया की पहिलं पाणी आपण 3 तास सोडलं, नंतर दुसरं पाणी आपण एक पूर्ण गॅप म्हणजे 8 तासाचा एक गॅप असतो, आणि तो पूर्ण जर गॅप आपण या ठिकाणी हाणला तर त्याच्यानंतर त्याचा दुष्परिणाम आपण समजून घेऊ. या ठिकाणी जर आपण पूर्ण 8 तास जर ड्रिप हाणलं किंवा सलग 2-3 दिवस जरी ड्रिप हाणलं तर पूर्ण शेत हे आपल्याला ओल्ल होताना दिसत नाही. या ठिकाणी फक्त इथंच आपल्याला ओल्ल होताना दिसल, जेणेकरून या ठिकाणी ड्रिपचं पाणी पडतं आणि ते वाजवीपेक्षा जास्त खोल जातं, म्हणजे रूट झोनच्या खाली जातं, आणि पूर्ण शेत ओल्ल होत नाही, परंतु वल कायम तशीच राहते. मित्रांनो, या ठिकाणी ही वल हडकत नाही आणि झाडांना वाजवीपेक्षा जास्त पाणी सुद्धा होण्याची शक्यता असते, परंतु याच्यामध्ये आपल्याला याचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होतो. आपलं हे झाड जे तर हे पूर्ण क्षमतेने फुटताना दिसत नाही, आणि नंतर या झाडाला पिवळेपणा येणं किंवा या ठिकाणी आपण जे अन्नद्रव्य दिलेले असतात, खत दिलेले असतात, तर हे रूट झोनच्या खाली जाणं म्हणजे लीच आउट होणं यासारख्या समस्या सुद्धा आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, पाणी देण्याची योग्य पद्धत कशी हे आपण समजून घेऊ. या झाडांना शॉक बसू नये किंवा झाड वायाला जाऊ नये याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाणी कमी देणं गरजेचं आहे. पहिल्या पाण्यामध्ये झाड ऍक्टिव्ह होतं, झाडावरती ज्या काड्या असतात तर त्या फुगायला सुरू होतात, झाडाच्या ज्या काड्या असतात तर त्या फुगायला सुरू होतात, आणि त्याच्यानंतर झाड हळूहळू कुण्या काढायला सुरुवात करतं या ठिकाणावरून. तर मित्रांनो, या ठिकाणी कुणी तुम्हाला चांगल्यापैकी तेव्हा दिसेल, फ्लावरिंग चांगली तुम्हाला त्यावेळेस दिसेल ज्या वेळेस झाडांना पूर्ण पाणी 100% हे बसलेलं, झाडांच्या ज्या मुळा आहेत तर त्या पूर्णपणे या ठिकाणावरून पाणी ग्रहण करणार, आणि त्याच्यानंतरच पूर्ण झाड ऍक्टिव्ह होणार, आणि त्याच्यानंतर पूर्णपणे फ्लावरिंग ही बाहेर येणार. त्याच्यासाठी आपण एक सोपी पद्धत बघूया की या ठिकाणी आपल्याला सोप्या पद्धतीने कसं हे सगळं कार्य करता येईल. मित्रांनो, सुरुवातीला ही जी मधली फडकी आहे तर ही फडकी पूर्णपणे भिजून घ्या. या ठिकाणी ही पूर्ण फडकी भिजल्याच्या नंतर या ठिकाणी एक काळजी घ्यायची, ही फडकी किती भिजते आणि कशा पद्धतीत भिजते हे पण महत्वाचं आहे. तुमचं जर पाणी शांत रीतीनं वाजवीपेक्षा जर जास्त पाणी शेतानं जर घेतलं तर आपण या ठिकाणी 10 ते 12 दिवसाचा गॅप मारणं गरजेचं आहे. 10 ते 12 दिवस आपल्याला परत पुन्हा पाणी देण्याची गरज नाहीये, किंवा जर आपल्या शेतामधून पाणी सलग पळत आहे, जमीन हलकी आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला जमीन हलकी असल्यामुळं पाणी झाडांना परत देण्याची जर गरज पडली तर आपण त्याच्यामधलं अंतर कमी करून आपण एक 5 ते 7 दिवसाचा अंतर या दोईमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे आपण पहिलं पाणी दिलं ते म्हणजे या फडकीमध्ये, त्याच्यानंतर हलकी जर जमीन असेल तर त्याच्यामध्ये आपण ठेवला 5 ते 7 दिवसाचा गॅप, आणि जर भारी जमीन असेल तर त्याच्यामध्ये ठेवला आपण किमान 10 ते 12 दिवसाचा गॅप ही फडकी भिजवल्याच्या नंतर. मित्रांनो, आता बरेचसे शेतकरी म्हणतात की या ठिकाणी पाणी आपल्याला सोडायची काही गरज नाही, किंवा झाडाच्या खोडाला पाणी लागतंय आणि त्याच्यानंतर झाडाची खोडही खराब होतात. मित्रांनो, ही गोष्ट जरी सत्य असली की झाडाच्या खोडाला पाणी सतत लागल्यानं झाडाचं खोड हे खराब होतं, परंतु त्याच्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा आहे. आपण या ठिकाणी पाणी सोडतो तर त्याच्यानंतर झाडाला 1 ते 2 पाणी इथं सोडल्यानं काहीही फरक पडत नाही. या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं, झाडाची जी मधली फडकी आहे म्हणजे ज्या फडकीमध्ये झाडं येतात तर त्या ठिकाणी आपण जर पाणी सोडलं तर त्या ठिकाणी आपल्याला काहीही फरक झाडाच्या खोडाला पडत नाही, म्हणजे 1 ते 2 पाणी. आता या ठिकाणी आपण पहिलं पाणी दिलं, त्याच्यानंतर दुसरं पाणी, या ठिकाणी भारी जमीन जर असेल
तर या ठिकाणी आपण 10 ते 12 दिवसानंतर या ठिकाणी जे झाडं आहेत तर त्या लाईनीमध्ये पाणी सोडायचंय आणि पूर्णपणे हे जेव्हा जागा भिजन तेव्हा झाड हे पूर्णपणे फ्लॉवरिंग बाहेर यायला सुरुवात होईल। या ठिकाणी पूर्ण फ्लॉवरिंग जशी जशी बाहेर येईल तसे तसे मित्रांनो आपले झाड हे पूर्णपणे ज्या वेळेला पूर्ण क्षमतेने पाणी ते झाड घेतं त्याच्यानंतरच पूर्ण क्षमतेने झाड हे फुल बाहेर फेकत असतं। नाहीतर थोडं थोडं पाणी पडल्यानं झाड हे कणत कणत थोडी छोटे छोटे फुलं येतात, काही बारीक येतात, काही पिवळे येतात आणि काही फुलं हे गळून पण जात असतात। तर मित्रांनो यासाठी पहिलं पाणी या ठिकाणी द्यायचंय। दुसरं पाणी देताना आपल्याला भारी जमिनीमध्ये 10 ते 12 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे। हलकी जमीन जर असेल तर 5 ते 7 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर या फडकीत पाणी घालायचंय आणि मात्र हे सगळं झाल्याच्या नंतर फ्लॉवरिंग बाहेर येते त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बदल करायचा आणि आपली ड्रीप हे जे दोन झाडांमधलं जे अंतर आहे, हे जे दोन झाडं आहेत आपले यामधलं जे अंतर असतं तर या ठिकाणी आपल्याला फक्त झाडांचा हा मधला गाळा जो असतो एवढाच भिजून काढायचा आहे आणि झाडाचं खोड या दोन्ही खोडामध्ये किंवा झाडाच्या खोडाशेजारी पाणी हे अजिबात जाऊन द्यायचं नाही, नाहीतर झाडाची खोडं सुद्धा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर मित्रांनो 1 ते 2 पाणी आपण या पद्धतीने देऊ शकतो आणि आपल्या झाडावरती चांगल्यापैकी फ्लॉवरिंग आणि आपले जे खत देतो तर त्या ठिकाणी आपल्याला चांगला 100% खतांचा उपयोग हा नक्कीच यामार्फत होईल असं मला तरी वाटतं। लाईक तर फुकट आहे, 1 लाईक जाता जाता करून जा, कारण या असे व्हिडिओ बनवायला स्वतः प्रॅक्टिकली नॉलेज घेऊन हे व्हिडिओ बनवावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर 1 लाईक केलं तर उत्साह नक्कीच वाढतो। याच्यामध्ये काही जर अडचणी असेल, काही तुम्हाला जर समस्या वाटत असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।